नमस्कार शिक्षक मित्रांनो, TET 2026चा पेपर 28 जून 2026ला आहे. त्यासाठी आपला अभ्यास सुरू असेलच, परंतु पेपरला जाताना आपण पुढील जर 5 ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला या पेपरमध्ये निश्चितपणे चांगल्या रीतीनं मार्क मिळू शकतात. तुम्ही त्यामध्ये 90+ मार्क स्कोर्स करू शकतात. तर आपण पाहूया की आपण कोणत्या ट्रिक्स वापरल्या म्हणजे आपण यात यशस्वी होऊ. तर पहिली ट्रिक्स म्हणजे पहा की मराठी व हिंदी या विषयाचे प्रश्न आपण सर्वप्रथम सोडायला हवेत, कारण हे विषय आपल्याला स्कोरिंगचे विषय आहेत. याचा आपण चांगला सराव करणे आवश्यक आहे, कारण या विषयात आपल्याला 25 मार्कापर्यंत सहज स्कोर होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यात प्रथम मराठी व हिंदी या 2 विषयाचे प्रश्न सोडवायला पाहिजे. दुसरी ट्रिक्स म्हणजे गणिताचे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवा. ज्या शिक्षकांचा गणित हा विषय कच्चा असेल त्यांनी विशेष करून गणित या विषयाचे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायला पाहिजे, कारण त्यांना सोडवायला आपल्याला वेळ लागतो. आणि जर आपण पूर्वीच गणिताचे प्रश्न सोडवले तर आपला वेळ निघून जाईल आणि शेवटचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला आपल्याला वेळ मिळणार नाही. तिसरी ट्रिक्स पहा, एका घटकाला 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका, कारण आपल्याला माहीत आहे की आपला पेपर 150 मिनिटाचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये 5 विषय आहे. एका घटकाला 30 मिनिटं असतात. त्यामुळं आपण घड्याळ लावून एका घटकाला 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे नाही. जर आपण जास्त वेळ दिला तर त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला त्याचा परिणाम इतर घटकावर होईल, म्हणून तसे नियोजन करावे. चौथा जी ट्रिक्स आहे ते महत्त्वाचं आहे की आपल्याला पूर्ण 150 प्रश्न सोडवायचे आहे, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे आपले प्रश्न चुकले तरी आपले मार्क त्यामधून कमी होणार नाही. त्यामुळं आपल्याकडून 150 पूर्ण प्रश्न सोडवले जातील या प्रकारचं आपण नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण 150 प्रश्न सोडवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवं म्हणजे शांत डोक्याने गोंधळून न जाता व टेन्शन न घेता पेपर सोडवा. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्याला आता म्हटलेलं आहे की 2028पर्यंत आपल्याला TET पास होणे बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला दडपण आलेलं आहे, टेन्शन आलेलं आहे. त्यामुळं काय होईल, आपला जो अभ्यास आपण जो केला आहे तो सुद्धा आपण विसरू शकतो. म्हणून त्या पेपराच्या दिवशी आपण अति शांत डोक्यानं गोंधळून न जाता टेन्शन न घेता पेपर सोडवला पाहिजे, म्हणजे निश्चितच आपण TETमध्ये यशस्वी होऊ. धन्यवाद.